खुर्सापार येथे भागवत कथेचे आयोजन, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना वस्त्रदान करून जपला सामाजिक वारसा। खुर्सापार येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। या कथेच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे हरिभक्त परायण श्री सुधाकर महाराज देशमुख यांचे प्रवचन। महाराज आपल्या रसाळ आणि अमृतवाणीतून रोज ग्रामस्थांना मार्गदर्शन करत असून त्यांच्या उद्बोधनाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे। श्रावणासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। या धार्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून हरिभक्त परायण शुभम महाराज कुचनकर यांनी आपल्या दिवंगत आईवडिलांच्या स्मृती जपण्यासाठी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवला। खुर्सापार गावाला लागूनच असलेल्या वृद्धाश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज ही कथा ऐकण्यासाठी मंडपात येतात। या वृद्धांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी शुभम महाराज यांनी त्यांना कपडे आणि दक्षिणेचे वाटप केले। शुभम महाराज यांचे आईवडील हयात असताना दरवर्षी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर गरजू लोकांना कपडे वाटप करत असत। त्यांचा हाच सेवाभावी वारसा पुढे चालवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। धर्मादाय कार्यातून सामाजिक ऋण फेडण्याचा हा प्रयत्न उपस्थित सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला। या प्रसंगी सुधाकर महाराज देशमुख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। भक्ती आणि शक्तीचा हा संगम पाहून खुर्सापार वासीय भारावून गेले आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। विचार केला की त्याला या म्हाताऱ्या मंडळींना आपण कोणी खुशीनं वृद्धाश्रमात जात नाही, पण मजबुरी असते। आणि रत्नमाला निकषे ह्या ज्या बाई आहे, या सचिव आहेत, ह्या तो वृद्धाश्रम चालून आलेले आहे। खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की या म्हाताऱ्यांना त्यांनी म्हणजे आधार दिला। त्यांचा इथे शुभभावाच्या असते त्या सर्व नागरिक वृद्धाश्रमातील म्हाताऱ्यांचा सत्कार होत आहे। त्यांना वस्त्रदान करत आहे। वृद्धाश्रम चालवतानाही पुष्कळशा समस्या येतात। त्यावेळेस आपल्याला जर वाटलं आपला वाढदिवस वगैरे असला तर वाढदिवस न करता तर त्या